पार्थ पवार आरोप प्रकरणी ईडी चौकशीची अंजली दमानी यांनी आता मागणी केलेली आहे। महसूल मंत्री जमीन जप्तीचे आदेश कधी देणार असा सवाल दमानी यांनी विचारला आहे। जमीन असलेल्या भागात आधीचे व्यवहार काय भावाने झाले हा सुद्धा सवाल दमानी विचारतायत। स्टॅम्प ड्युटी न घेण्याचा निर्णय कोणत्या अधिकाऱ्याने घेतला असाही सवाल दमानी यांनी विचारला। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। अंजली ताई, तुम्ही हे सगळं प्रकरण आता तुमच्यापर्यंत पोहोचलेलं तर आहेच, तुम्ही समजून सुद्धा घेतलं असेल, काय नेमकं तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतंय? कारण 2-3 बाबी आहेत। एक तर 1800 कोटींची जमीन 300 कोटींना घेण्यात आली, 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली, आणि तिसरं म्हणजे मूळ जे मालक आहेत ते म्हणतात आम्हाला माहितच नाही हा व्यवहार कसा झालाय, काय झालाय। नाही, नक्कीच. आता याच्यातल्या आपण सगळ्या बाबी बघू. पहिलं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की 1804 कोटीची जमीन ही त्यांनी 300 कोटीला कशी घेतली. जेव्हा रेडी रेकनरची मला वाटतं 294 कोटीच्या आसपास त्याची रेडी रेकनरची किंमत आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की कोरेगाव पार्कमध्ये जमिनींचे काय व्यवहार चालतात. हो, काय त्याची जमिनीचे खरं किंमत जवळ-जवळ 1804 कोटी असेल, तर ही 300 कोटीमध्ये कशी मिळाली? आता ही दुसरं म्हणजे ही महारवतनाची जमीन आहे. तर ती गहाण सुद्धा खरं तर ठेवता येत नाही. आणि तसं असेल, तर मग ह्याचा व्यवहार झाला कसा? याच्यावर जेव्हा कलेक्टरांना प्रश्न विचारला, कलेक्टर म्हणतात या व्यवहाराची आम्हाला काहीच माहिती नाही. आता हे स्पष्टपणे त्यांनी चॅनल्सवर म्हटलेलं आहे. याचा अर्थ जर तुम्हाला या व्यवहाराची माहिती नसेल, तुमची पूर्व परवानगी नक्कीच घेतली नाहीये, तर हा व्यवहार तुम्ही तात्काळ रद्द करायला हवा. म्हणून मी असं ठरवलं, की आपण कलेक्टरांना भेटण्यापेक्षा महसूल मंत्र्यांकडेच ही मागणी करू. हो, आणि म्हणून मी चंद्रशेखर बावनकुळे यांना मंगळवारी जाऊन भेटणार आहे. कारण मी आता सध्या अमेरिकेला आहे आणि बर, सोमवारी पहाटे मी मुंबईला परत येते. म्हणून मंगळवारी जाऊन मी लेखी तक्रार महसूल मंत्र्यांना देऊन, की तात्काळ जमीन जे मूळ मालक आहेत त्यांना देण्यात यावी अशी विनंती करणार आहे. आता त्याच्यात काही-काही मूळ मालकांनी मी काही चॅनलशी बोलताना मला अशी माहिती मिळाली, की 5-5 हजार रुपये देऊन त्यांच्याकडनं पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतली होती. आणि त्यांना तर या व्यवहाराची काहीच कल्पना नाहीये. आणि त्यात सुद्धा एकाचा तर म्हणे चेक पण बाउन्स झालाय. हो, तर काय बोलावं तेच काही कळत नाहीये. म्हणून मी थोड्या वेळापूर्वी टोफलर नावाची एक कंपनी आहे, ज्याच्यावरनं आपण सगळ्या कंपन्यांचे डिटेल्स डाउनलोड करू शकतो. बर, तर त्याच्यात मी ₹349 भरून त्या एमेडिया होल्डिंग्ज एल-एल-पी नावाच्या कंपनीचे सगळे डिटेल्स काढले. तर एल-एल-पी म्हणजे इट इस अ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ज्याच्यात हो, ते पार्थ पवार आणि ते पाटील नावाचे जे दुसरे व्यक्ती आहेत, हो, त्या दोघांचे मी सगळे डिटेल्स काढलेत. 21-22 मध्ये काही व्यवहार नाहीत. 22-23 मध्ये नाहीत. 23-24 मध्ये नाहीत. आता मी 2025 चं सुद्धा बॅलन्स शीट बघतीये. त्याच्यात काहीही व्यवहार होताना दिसत नाहीयेत. टोटल त्या कंपनीमध्ये जवळ-जवळ 98 लाख रुपये आहेत बर, आणि 300 कोटी तर बहुत दूर की बात है. हो, त्याच्या त्या 98 लाखापैकी 52 लाख रुपये ही पार्थ पवारचा पगार जाताना दिसतोय आणि अच्छा, 53,000 रुपये त्या पाटलांचा पगार जाताना दिसतोय. याचा अर्थ म्हणजे जर वार्षिक पगार जर 53,000 असेल, तर त्याच्यापेक्षा म्हणजे माझा ड्रायव्हर हा 2 महिन्यात कमवतो. ते त्यांना अख्ख्या वर्षात मिळत असेल, याचा अर्थ पाटील हे फक्त नावापुरते या कंपनीमध्ये आहेत. म्हणजे सगळे कर्ते-करविते हे पार्थ पवार आहेत. आता या कंपनीत 300 कोटी रुपये आले जरी 1804 सोडा, 300 कोटी आले. तर ते 300 कोटी कोणी आणलेत? तर ते नक्कीच पार्थ पवारनी आणलेत. कारण त्या पाटलांची तर ते दिसतच नाहीये, म्हणजे मला हो, बॅलन्स शीटवरनं. तर पार्थ पवारनी जर आणले, तर तो पैसा आला कुठून? हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांना 2 दिवसात म्हणजे 22 तारखेला त्यांनी असं ठरवलं, की आम्ही आय-टी पार्क काढणार आणि 2 दिवसात त्यांना त्याची स्टॅम्प ड्युटी न भरण्याची त्यांना मुभा मिळाली. तर आता ह्याचा जर आपण पूर्ण हे बघितलं, जर ही 1804 कोटीची जमीन असती, तर त्याचे 126 कोटी इतकी स्टॅम्प ड्युटी होते. आणि बर, जर ही 300 कोटीची म्हटली, तर आपण 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी होते. हो, आणि ह्याच पार्थ पवारांचे वडील आता 2च दिवसापूर्वी शेतकऱ्यांबद्दल बोलताना काय म्हणाले होते, की ना सारखं सगळं माफ लागतं, सारखं सगळं फुकट लागतं. तुमचं चिरंजीवांना काय कोण फुकट करून देतंय? त्यांचे वडीलच ना. आणि आता ना हे सगळं बाकीचं सगळं सोडा. मला तर आता या भ्रष्टाचाराचा इतका वीट आलाय ना, मला खरंच कळत नाही. सगळ्या बँकांचे चेअरमन हेच.
सगळ्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक सगळ्या यांच्या ताब्यात. सगळी कॉलेज यांच्या ताब्यात, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, साहित्य मंदिर म्हणा किंवा मंडळ म्हणा किंवा हॉकी टीमचे सुद्धा आत्ताच बघितलं, की मुरलीधर मोहोळ अर्धा वेळ आणि अजित पवार यांना हॉकी स्टिक तरी कशी पकडायची हे सुद्धा माहिती नसेल. पण प्रत्येक गोष्टीत राजकारणी आहेत. आणि आत्ताचं हे जे प्रकरण आहे ते इतकं हॉरिबली गंभीर आहे, की 300 कोटी त्या पार्थ पवारकडे कुठून आले? कुठून आले त्यांच्याकडे? त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. म्हणून माझी मागणी होती, की बॅलन्स शीटवर दिसत नाहीये. मी अगदी सप्टेंबर 2025 पर्यंत बघितलं. कुठेही दिसत नाहीये. याचा अर्थ जर त्या कंपनीमध्ये पैसे आले असतील, ते कोणी आणले, कसे पैसे दिले गेलेत, बॅलन्स शीटवरनं तरी दिसत नाहीये. मग ते काय झालं पुढे याची चौकशी काही आपण नाही करू शकत. ती ईओडब्ल्यू किंवा ईडीच करू शकते. म्हणून ती चौकशी त्यांनी करावी. महसूल विभागाने कलेक्टरनी तर सांगितलंच आहे, परवानगी न घेता हा जर व्यवहार झाला असेल, तर ती रद्द करण्यासाठी मी महसूल मंत्र्यांना भेटणार आहे. म्हणून आत्ताच्या घटकेला आणि मी ठरवलंय, की मला जेवढं जमेल तेवढं मी या लोकांविरुद्ध लढणार. आणि हे जे आता थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री जे म्हणाले, की आम्ही त्याची उच्चस्तरीय चौकशी करू. हे ऐकून ना कान किटले. अशीच एक चौकशी झोटिंग समिती नावाची खडसेंच्या वेळेस सुद्धा होती. हो. आज तगायत तुम्ही किंवा मी तो रिपोर्ट बघितलाय का? नाही. कुठल्याच चौकशांचे कधीच हे बाहेर येत नाहीत. आणि सगळं राजकारण करून गुंडाळून आपल्याला ठेवून देतात. आपण हं. 4 दिवस तुम्ही लढता, मी लढते, थकून परत दुसरा विषय येतो. मग आधीचा लढायचा की नंतरचा कळत नाही. आणि आत्ताच्या घटकेला मला ज्या व्यवहाराची माहिती मिळतीये, ती तर हॉरिबल आहे. म्हणजे ज्या लोकांच्या जमिनी आहेत, त्या लोकांना 5-5 हजार देऊन त्यांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली गेली असेल, हो. त्याचा चेक सुद्धा बाउन्स झाला असेल, तर काय बोलायचं या लोकांना? काय हो. बोलायचं आणि त्या मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं? आता म्हणतात की चौकशी करणार आहेत. मला त्याच्यात सरळ-सरळ राजकारण दिसतंय. आत्ताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनाउन्स झाल्यात. त्यांची काहीतरी गणितं बिनसली असतील आणि हं. म्हणून ही चौकशी करतोय असं दाखवायचं आणि परत त्यांना आपल्या गटात घेऊन बसायचं. कारण हेच आपण सिंचन घोटाळ्यात बघितलंय. सगळे जेवढ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा असो, जरंदेश्वरचा असो, आता हा 4था घोटाळा आहे त्यांचा. किती पाठीशी घालणार मुख्यमंत्री त्यांना? किती? त्यांना कसं काही वाटत कसं नाही? आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची विल्हेवाट लावून हं. ठेवली या लोकांनी. विल्हेवाट लावलेली आहे. भ्रष्टाचार हं. म्हणजे ते शिंदे करतात वेगळा, पवार करतात वेगळा, फडणवीस करतात तो वेगळा, भाजप करताय ते वेगळं. कंटाळा आला या सगळ्या लोकांचा आता. खरंच कंटाळा आला मला तरी. नाही, खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे चौकशीमध्ये आता नेमकं काय होतंय, चौकशी अंती काय समोर येत आहे, हा सगळा नंतरचा मुद्दा होईल. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे, की जे सांगितलं जातंय, महसूल विभागाला यातली कल्पनाच नव्हती किंवा मग जिल्हाधिकारी म्हणतात की परवानगीच घेतली नाही. कल्पना न देता हा व्यवहार झाला असेल हे तुम्हाला पटतंय का? किंवा महसूल विभागाला खरंच यातलं काहीच माहीत नसेल, एका अधिकाऱ्यापुरतं मर्यादित असेल, 1800 कोटींचं 300 कोटी करणं किंवा स्टॅम्प ड्युटी आता माफ तुम्ही करणं? तुम्ही मला सांगा, जमिनीचा व्यवहार जेव्हा होतो, तेव्हा ते रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर ते डॉक्युमेंट जमिनीचं जातं की नाही? त्या हो. तहसीलदाराकडे आणि त्या कलेक्टरांकडे. मग व्यवहार झाला नाही असं ते कसं म्हणू शकतात? हं. त्याच्यानंतर अमुक गोष्टी होतात ना, 7/12 ट्रान्सफर म्हणा, वर्दी नोटीस म्हणा, या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतरच होतात ना. तर हं. कलेक्टर कसं म्हणू शकतात, की आम्हाला या व्यवहाराबद्दल काहीच माहीत नाही? आणि माहिती नसेल तर अतिउत्तम, रद्द करा. तुमची परवानगी न घेता केलंय तर. म्हणजे ह्याच्यात काहीच उघड आहे, सरळ-सरळ आहे. तुम्हाला फक्त रद्द करण्याचे आदेश द्यायचेत. त्याच्यात काय विचार करायचा दगडाचा? हं. आणि आत्ताच्या घटकेला माझ्यासमोर ज्या 2025 पर्यंतचं मी बघतेय, मला कुठेही त्याच्यात पैसे दिसत नाहीयेत. त्या कंपनीमध्ये पैसे नाहीत. मी हो. तुम्हाला सगळ्यांना ती बॅलन्स शीट आता माझा जो हे आहे WhatsAppवरनं सगळ्या तुमच्या चॅनल्सना पाठवून देते. दाखवा तुम्ही हे लोकांना, की हो. त्यांच्या कुठल्याही कंपनीमध्ये पैसे नाहीयेत. 300 कुठे दाखवलेत. नाही, त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींना पण विचारलं की या कंपनीने या आधी काय कामं केली आहेत, तर त्या संदर्भातले काही तपशील तसे तर
प्रतिनिधींना सुद्धा काही सापडलेले नव्हते तसे काही तपशील, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते अगदीच त्यामध्ये तथ्य असेल, तुम्ही तर पुरावे सुद्धा पाठवायला तयार आहात। या पुढे जाऊन प्रश्न असा पडतोय की विजय वडेट्टीवार बोलताना आता असं म्हणाले ना की पुण्यातला सगळ्या जमीन गैरव्यवहारांचं प्रकरण जर समोर आणायचं झालं तर जवळपास 1,00,000 कोटींचं हे प्रकरण जाईल। इतके सगळे गैरव्यवहार होत आहेत पुण्यात असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही पाहत असाल या सगळ्या गोष्टी? 100%। मी तुम्हाला जर आठवत असेल 2016 मध्ये मी 69 कंपन्याचे डिटेल्स सगळेच्या सगळे प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिले होते। त्याच्यात अजित पवारांचे सगळ्या फ्रंट्सचे म्हणजे जगदीश कदम असो, राजेंद्र घाडगे असो, त्यांचे म्हणजे मावस बहीण, मामे बहीण, आते बहीण, सगळे जेवढे त्यांचे जे फ्रंट्स होते, त्यांच्या ज्या कंपन्या सॅप, म्हणजे सॅप का कोणाला वाटेल सॅप नावाची कंपनी म्हणजे काय मस्त काहीतरी बनवत असतील, तर सुनेत्रा अजित पवार म्हणून सॅप आणि अशा त्या जय पार्थ सगळ्यांच्या नावाने कंपन्या आहेत आणि या सगळ्यांचे आर्थिक व्यवहार जर आपण बघितले ना अफाट आहेत। पुण्यात तर मला जेव्हा मी पुण्यात जाते ना मला नेहमी असं वाटतं की जेवढी IT पार्क्स जेवढ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या यांच्याच माणसांच्या आहेत। अविनाश भोसले कोणाच्या जवळचे होते, DB रिअल्टी कोणाच्या जवळचे होते, हे सगळं जे तिथे मोठं जे साम्राज्य करून ठेवलंय ना ह्या सगळा तुमचा माझा लुटलेला पैसा आहे, पण ते आपल्याला नाही कळत आहे। आपल्याला असं वाटतं की काय अजित दादा काय, अमुक ताई काय, काही नसतं। ह्या सगळ्यांना तिथे बिझनेस करायला हे राजकारणात आले, देशसेवा करायला बिलकुल कोणी आलेलं नाहीये। या कंपनीचा अमेडिया कंपनीचा रजिस्टर्ड ऍड्रेस सुद्धा पुण्यातलं अजित पवारांचं निवासस्थान आहे, त्याविषयी काही बोलायचंय तुम्हाला? ते तर पहिला सरळ सरळ दिसतच आहे आणि मला तर आता खरंच हसू आलं कारण या कंपनीचे कुठलेही 3 वर्षाचे मी बघितले 21, 22, 22, 23, 23, 24 काहीच जर का त्यांचे बिझनेसेस नसतील, काय करतायत मग हे कंपनी? कशाबद्दल पार्थ पवारांना पगार दाखवतायत आणि कशाबद्दलचे हे जे व्यवहार झाले 300-300 कोटीचे, कुठून आले 300 कोटी? 300 कोटी कशाला म्हणतात? कुठून आले? आणि त्याच्यात त्यांचा एक व्यवहार होतोय आणि 1800 कोटीची जमीन गिळंकृत करतात ही माणसं आणि आपण त्याच्याबद्दल काहीच बोलू नये। लाईक काय बोलायचं यार? खरंच काय बोलायचं? खरंय। आता तुम्ही म्हणालात ना त्याप्रमाणे कदाचित हा व्यवहार रद्द सुद्धा केला जाईल, मात्र त्या पुढे जाऊन चौकशी होणं अपेक्षित आहे। तुम्ही सुद्धा तीच मागणी करताय। तुम्हाला वाटतंय चौकशी होईल, चौकशी पूर्ण होईल, चौकशी निष्पक्षपातीपणे होईल आणि कोणाला तरी दोषी ठरवलं जाईल असं वाटतंय तुम्हाला? काहीही होणारच नाही। आता हे 4 दिवस चालेल, 5व्या दिवशी हे परत एकत्र येतील। जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ते एकत्र आले की सगळ्या चौकशा बंद होतील, पुढे कोणावरही कारवाई होणार नाही आणि हे मी तुम्हाला लिहून देते, काही होणार नाही। आणि जर झाले ना रद्द तर मी स्वतः जाऊन सलाम ठोकेन देवेंद्र फडणवीसांना, सलाम ठोकेन मी। त्यांनी चौकशी करूनच दाखवावी आणि याची सो कॉल्ड जी उच्चस्तरीय म्हणतात ना त्यांनी खरंच करून दाखवावी। चॅलेंज आहे माझा त्यांना आणि अजित पवारांचा हा व्यवहार रद्द करावा, त्यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी लावावी। मी स्वतः जाऊन देवेंद्र फडणवीसांना सलाम ठोकेन, पण ते नाही करणारे माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या। बरं, तुम्ही काही वेळापूर्वी बोलताना असं म्हणालात की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यांचं काहीतरी बिनसलं असेल, एक चौकशी लावली की पुन्हा ते आपलं ऐकतील। तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यानं अशा प्रकारे म्हणजे हे राजकारणासाठी सुरू आहे हे बोलणं खरंच गांभीर्यानं घ्यावं लागतं, कारण शक्यतो तुम्ही राजकारणावर बोलत नाही। तुम्हाला असं का वाटतंय की हे राजकीय दृष्ट्या किंवा भाजपला पुन्हा एकदा अजित पवारांना त्यांच्या लाईनवर घेऊन यायचंय म्हणून हे सगळं प्रकरण आता समोर आलं असेल? नाही कसं झालं कारण काल एका चॅनलनी जेव्हा ही बातमी उघड केली आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या एका याचं नुसतं ट्विटरवर वाचत होते की शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा चालू आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एकत्र यायचं। हे वाचल्यावर मला नक्कीच वाटलं की अरे कळलं आता कशासाठी हे सगळं बाहेर येते ते। पण मला असं वाटतं की हे खरंच किती गंभीर आहे आणि म्हणजे याची जर झाली नाही ना चौकशी तर खरंच काय बोलायचं? म्हणून मी ठरवले की यांना जे त्यांचं राजकारण घालायचं असेल ते खड्ड्यात घालू दे, मी हा विषय लावून धरणार आहे। लावून धरणार म्हणजे लावून धरणार आहे। आणि जसं सिंचन घोटाळ्यात त्यांनी सगळ्या चौकशा बंद केल्या ना, मी कोर्टाला पहिली रिक्वेस्ट हीच करणार आहे की कम व्हॉट मे याची चौकशी बंद होता कामा नये। ही चौकशी झाली पाहिजे आणि जे जे दोषी आहेत त्यांना शिक्षाही झाली पाहिजे। बरं, प्रथम दर्शनी पाहताना तुम्हाला काय वाटतं कोणकोणते अधिकारी दोषी असतील? म्हणजे अगदी तुम्ही बोला। सगळेच आहेत कारण त्याच्यात महसूल विभागाचे पण आहेतच,
त्याच्यात स्टॅम्प ड्युटी व्यवहार त्यांना कसा मिळाला त्याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरनं हे व्यवहार झालं. 2 दिवसाच्या आत 48 तासात तुम्ही त्यांना अगदी 126 कोटीचं ची स्टॅम्प ड्युटी तुम्ही ₹500 वर आणता. आणि तिसरं म्हणजे हा पैसा आर्थिक व्यवहार, की त्याच्यात पैसे आले कुठून, कोणाचे आले, कसे आले, या सगळ्या तिन्ही गोष्टींची म्हणजे महसूल, त्याच्यात फायनान्स म्हणजे त्या ईओडब्ल्यूची चौकशी झाली पाहिजे. ईओडब्ल्यू आणि ईडीची, कारण याच्यात मनी लॉन्ड्रिंग डेफिनेटली झालेलं आहे. परत त्याच्यात खरं तर त्याची किंमत किती आहे? 1804 कोटी आणि ती कितीला घेतली आहे? 300 कोटीला. म्हणजे बाकीचा व्यवहार हा काळ्या पैशात झाला पाहिजे, म्हणजे इन्कम टॅक्सची पण चौकशी झाली पाहिजे. तर या सगळ्या चौकशा या झाल्याच पाहिजे. आता बास झालं. मला ना खरंच वीट आला या राजकारण्यांचा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराचा. त्यांची पोटं कधीच भरत नाहीत. देश लुटून वाट लावली देशाची, तरी पण यांचं पोट भरत नाही आणि संपत नाही. एक शेवटचा प्रश्न अंजलीताई तुम्हाला असं विचारतो. काही वेळापूर्वी विश्वंभर चौधरींशी आम्ही बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की लोक सुद्धा आता कंटाळलेले आहेत. लोकांना सुद्धा किती प्रश्न विचारायचे आणि किती या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असं झालंय. लोकांनी याविषयी बोललं पाहिजे, फक्त माध्यम आणि सामाजिक कार्यकर्ते बोलून चालणार नाही, असं तुम्हालाही वाटतं का? आणि लोकांना ही सगळी प्रकरणं बघता काय आवाहन कराल तुम्ही? नाही, लोकांना नक्कीच कळतंय. पण काय होतं माहितीये, मला नेहमी वाटतं माध्यमांना सुद्धा आता हे ताई, दादा वगैरे वगैरे दाखवणं, की ते एकमेकांना ओवाळतायत, हे सगळं दाखवणं खरंच बंद केलं पाहिजे. कारण ही माणसं ना त्या पात्रतेचीच नाहीयेत. मला असं सरळ सरळ म्हणजे तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा अजित पवार आधी भाजपबरोबर तो शपथविधी झाला, मग ते परत शरद पवारांच्या घरी गेले. त्यामुळे हो. ती ताई दादाला घ्यायला बाहेर आली वगैरे वगैरे जे दाखवतात ना, मला असं वाटतं कशासाठी दाखवता तुम्ही हे सगळं? कशासाठी? म्हणजे तो माणूस धड इकडचा नाही, तिकडचा नाही. तो फक्त पैशासाठी आणि उपमुख्यमंत्री पद मिळावं म्हणून इकडे तिकडे पळत असतो. हवे तेवढे घोटाळे करत असतो. अफाट पैसा महाराष्ट्राचा, मी तुम्हाला सांगते ना, या सगळ्या सगळ्या लोकांकडनं जर आपण महाराष्ट्रात पैसे सगळे गोळा केले ना, त्या सगळ्या राजकारण्यांकडनं, जे 9,32,000 कोटीचं आपलं जे देणं आहे ना महाराष्ट्राच्या डोक्यावर टाकलेलं, ते सगळं यांच्याचकडनं वसूल होईल. इतके पैसे अफाट या लोकांनी कमवलेत. अफाट. त्याला काही सीमाच नाही. आणि नक्कीच म्हणजे अजित पवारांना तर काय बोलावं मला खरंच कळत नाही. आणि जे विश्वंभरजी म्हणाले ते खरंच आहे. लोकांना दिसतंय, पण लोक नुसतंच बोलतात आणि विसरून जातात. आणि परत भाऊबीज झाली तर ते सुप्रिया सुळे त्यांना ओवाळतायत. मग त्यांनी त्यांचे हे बाहेर ठेवले. आता तुम्ही मला सांगा, त्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या प्रकरणात तर ते ठाकरे बंधू एकत्र आले. मग ते वेगळे का झाले होते असा माझा प्रश्न आहे. वेगळेच का झाले? जर मराठी माणसासाठी एकत्र आले तर ते मराठी माणसासाठी वेगळे का झाले होते? पण हे जे दाखवणं आहे ना, हे कलरिंग करणं आता माध्यमांनी बंद केलं पाहिजेत. शार्प प्रश्न विचारले पाहिजेत. शार्प प्रश्न. आणि हे ज्या दिवशी होईल ना, तेव्हा हे चित्र बदलेल. बरं, सर्वसामान्यांना काय आव्हान, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी काय वागलं पाहिजे, लोकांनी, नागरिकांनी, जे मतदार आहेत, जे निवडून देतात, लोकांच्या हातात काय आहे सांगा ना. तुम्ही मी जी मतं देतो ती त्या मतपेटीत जी त्या सो कॉल्ड बॉक्स मध्ये जातात, ती सुद्धा खरी आहेत की नाही आपल्याला जर कळत नाही. आजच आपण ती वोट चोरीचं दुसरं उदाहरण बघितलं. ब्राझिलियन मॉडेल जर आपल्याला दिसत असेल, तिचा फोटो आणि ती 10 बूथ मध्ये जाऊन वोटिंग करत असेल, असं जर दाखवलं असेल तर काय या लोकशाहीला तरी काही अर्थ आहे का, असा प्रश्न पडतो मला. बरं, म्हणजे सर्वसामान्यांच्या हातात मतदान करणं आहे. सर्वसामान्यांनी तो मतदान करताना विचार करून मतदान करावं असं तुम्ही आवाहन केलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्ही सविस्तर भूमिका पुढारी न्यूजची बोलताना मांडली, त्यासाठी धन्यवाद अंजली दमानी यांची.